भोर माडगावरच्या वरणघाट मार्गाचे सध्या रुंदीकरणाचे काम जे आहे ते सुरू आहे। अतिशय संत गतीने हे काम सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे आणि या काम जे आहे ते अशा प्रकारे संत गतीने सुरू असल्याने ज्या ठिकठिकाणी जो रस्ता खोदून ठेवलेला आहे कामाच्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर धुळीचं साम्राज्य जे आहे ते झालेलं पाहायला मिळते। मोठा त्रास जो आहे तो खरं तर या धुळीचा या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांबरोबरच स्थानिकांना सुद्धा होताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर धुळीचा फुफाटा खरं तर या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे मोडतोय आणि त्याचा त्रास जो आहे तो दुचाकीसह या चारचाकी वाहनांच्या चालकांना सुद्धा होताना पाहायला मिळतोय। या फुफाट्याच्या खाली असणारे जे मोठमोठे दगडधोंडे आहेत त्याच्यावरून दुचाकी स्वार जे आहेत ते घसरतायत आणि अनेक वेळा इथं छोटे मोठे अपघात सुद्धा घडत असल्याचे प्रकार जे आहेत ते समोर येत आहेत। खरं तर भोर ते महाड असा हा 80 किलोमीटरचा महामार्ग आहे आणि जवळपास शेकडो कोटींचा खर्च करून या महामार्गाचं वरणघाट महामार्गाचं रुंदीकरणाचं काम जे आहे ते सुरू आहे आणि याच मार्गावर या रुंदीकरणाच्या कामासाठी ठिकठिकाणी अशा प्रकारे रस्ता जो आहे तो खोदून ठेवलेला आहे आणि ज्या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो अशा प्रकारे खोदून ठेवला आहे त्या ठिकाणी ठिकठिकाणी अशा प्रकारे अर्धा एक फुटाचे धुळीचे थर जे आहेत ते साचलेले पाहायला मिळत आहेत आणि याच थराच्यावरून जेव्हा गाडी जाते तेव्हा मोठ्या प्रमाणावर या भागात धुळीचा फुफाटा जो आहे तो संपूर्ण परिसरात उडताना पाहायला मिळतोय आणि याचा त्रास जो आहे तो खरं तर या ठिकाणी जे स्थानिक दररोज ये जा करतात त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतोय। त्यांचे कपडे जे आहेत ते संपूर्ण यामध्ये माखत आहेत। त्याचप्रमाणे हे धूळ जी आहे ती उडणारी धूळ जी आहे त्यांच्या शेतात जाऊन बसते, काही प्रमाणावर त्यांच्या घरावर सुद्धा जाऊन बसते आणि त्यामुळे लवकरात लवकर या सर्व महामार्गाचे काम जे आहे संत गतीने चाललेले आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी जी आहे ते खरं तर हे स्थानिक करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत। काय त्रास सहन करावा लागतोय या कामात? आमच्या घरामध्ये धूळ जाते, एकदम लो क्वालिटीचं काम झालेलं आहे। उद्या जर पाऊस पडला तर आमचं येणं जाणं बंद होणार आहे, त्यामुळे आम्हाला लय त्रास सहन करायला लागतो, ॲक्सिडेंट होत आहेत। संत गतीने काम चालू आहे, काय तुमची मागणी प्रशासनाकडे काय मागणी? काम लवकरात लवकर व्हावं, जूनच्या आतमध्ये जे खोदलेलं काम आहे ते पूर्ण करावं। तुम्ही दररोज या ठिकाणाहून ये जा करताय, काय त्रास धुळीचा कसा त्रास होतो? धूळ पोटामध्ये जाते, आमच्या नाकातून तोंडातून धूळ जाते, श्वसनाला सुद्धा जाता येताना जाते टू व्हीलरवरती जायचं म्हणलं लय आम्हाला त्रास होतो। आता आमचा प्रवास टू व्हीलरवरच असतो। ज्याप्रमाणे काका सांगतायत की कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणून जाताना त्रास सहन करावा लागतोय, मोठ्या प्रमाणावर जी धूळ उडते त्यामुळे खरं तर या ठिकाणी श्वास सुद्धा कोंडला जातोय। 10-15 दिवसापूर्वीच या ठिकाणी खरं तर अवकाळी पाऊस जो आहे तो झालेला होता आणि त्या अवकाळी पावसामुळे हे जो मातीचा थर आहे त्या ठिकाणी संपूर्ण चिखल जो आहे तो या ठिकाणी पसरलेला होता आणि या चिखलामुळे ज्या दुचाकी आहेत त्यावरून घसरत होत्या, त्याचप्रमाणे ज्या चारचाकी वाहनं आहेत ते सुद्धा या ठिकाणाहून अडकल्या होत्या, रुतलेल्या होत्या। त्यामुळे जवळपास 10 ते 12 तास हा महामार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवायला लागलेला होता। आता काहीच दिवसात खरं तर पावसाळा येतोय, त्या पावसाळ्याच्या आधी हे संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण व्हावं, कारण जर पावसात या ठिकाणी पाणी पडलं पुन्हा या मार्गाची परिस्थिती तीच होणार आहे, पुन्हा एकदा चिखलमय सगळं होणार आहे आणि त्यामुळे हा मार्ग बंद ठेवल्याने या ठिकाणी डोंगर रांगा असल्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस पडत असतो, त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांचा संपर्क जो आहे तो इतर गावांशी तुटण्याची शक्यता जी आहे ती या आजूबाजूच्या गावकऱ्यांमध्ये भीती जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे पावसाळ्याच्या आधी लवकरात लवकर या रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण करावं अशी सुद्धा मागणी आता या ठिकाणी असणाऱ्या गावकऱ्यांकडून करण्यात येते। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।